नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2 दिवस काही तुम्हाला लॉंग व्हिडिओ आला नाही. जरा तब्येत खराब, म्हणजे एवढी खराब नव्हती पण तरी पण ना जरा घसा वगैरे जाम झालता आणि थोडंसं असं वातावरण असं कसं एकदम ढगाळ आहे, त्याच्यामुळं असं जरा फ्रेश नव्हतं वाटत. म्हटलं जाऊ दे जरा. आणि शनिवार रविवार मुलांना सुट्टी होती, तर म्हटलं 2 दिवस एकदम रिलॅक्स. तर त्यामुळं काही एवढं लोड नाही घेतला, म्हटलं जाऊन देत. आणि काल ताई आल्या होत्या, वैशाली ताई घरी, आणि असंच दिवस गेला मस्त. आणि आज रविवार, आज आत्ताच उठली मी, म्हणजे मगाशीच उठले, जरा घरातला आवरलंय. आणि नाश्त्याला आज असणार आहे, बरेच दिवसांनी मी मॅगी करते, मुलांचं चाललंय आणि वातावरण पण असं जरा थंडगार आहे ना, म्हणून सईचा मध्ये मध्ये मोबाईल चालू होतोय. तिला मी बऱ्याचदा म्हटले नको चालू करू, तरी ती चालू करतेच आहे. असं जाऊ दे. आणि वातावरण जरा ढगाळ आहे, त्याच्यामुळं मग म्हटलं चला मॅगीचा मुलांचा मूड झाला तर करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आहे फ्रेंडशिप डे, तर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे. आणि म्हणजे छानच असतो हा दिवस. आणि आपल्याला काही कोणत्या नात्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसती तसं जर म्हटलं तर, पण तरी पण आता आहे तर चला असं. तर प्रत्येकाकडे छान छान फ्रेंड असतात, तसे माझ्याकडं पण आहेत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आहेत. आणि कधी काही प्रॉब्लेम आला तरी लगेच असा सॉल्व करणारे भरपूर जण आहे एका कॉलवरती. तर असं तसंच टचवूड अशी लोक कायम पाहिजेनच आपल्याजवळ. तर चला, बाकी आता काय असणार दिवसभर काय माहिती, पण पहिला नाश्ता करते. आणि हां, सकाळी सकाळीच मला भाजी आलेली आहे. तर मॅगी आता मी इथं फोडून ठेवली, मसाला, दूध गरम झाले. आणि हां पहा, मस्त इथं यांनी हे पिझ्झाचे बेस आणलेले आमच्या यांनी काल. तर बघू आज टाईम भेटला तर नक्की पिझ्झा बनवल, चाललंय असं. तर 3 बेस आहे त्याच्यात, तर म्हणजे 3 पिझ्झा होऊन जाते. इथं पाणी ठेवलं आहे मॅगीसाठी मी. आणि हां, भाजी गरमच आहे अजून. दर्शनच्या मम्मीने सकाळीच मला, सकाळी म्हणजे तरी 10 वाजले असतील, तर अशी मस्त तरी बाज शेवभाजी आणून दिलेली आहे. आता ही अशी ठेवते आणि थोड्या वेळाने चपात्या केल्या की मग दुपारून जेवण करूया. आणि दूध आहे इथं. चला आता अगोदर मॅगीला करून घेऊ. मॅगी आपली तयार झाली आहे. आणि इथं आहे ना, मी चीज टाकणार आहे याच्यात. आता हे ना जरा मेल्ट होऊन देऊया आपण. तर रेडी आहे आपली मॅगी गरमागरम. तर या तुम्ही पण खायला मॅगी. हाय. तर सकाळी नाश्ता वगैरे झाला, तिथून पुढं मग घरातलं सगळं आवरलं मी. कपडे बिपडे भांडी भरपूर पसारा होता, तो आवरला. आणि आता ना बरेच दिवस झाले मी एक रेसिपी पाहत होते रीलमध्ये, आलिया भट्टची. ती स्किनबद्दल होती, म्हणजे जरा स्किन रिपेअरिंगची एक तिची रेसिपी मी बघितली होती. आणि तसं पण मला गरज असं बघायची, कारण मध्ये उन्हाळ्यात एकदम डल स्किन झाली होती, एकदम म्हणजे लई डेंजर झाली होती. आता तरी बऱ्यापैकी कवर झाली, पण तरी ना मी ती म्हणजे आल्यावरची रील ती खूप तर बघितली. तर म्हटलं चला बघूयात. आणि सगळे घरातलेच पदार्थ आहे त्याच्यात, काय असं वेगळं नाही. म्हणजे तो एक प्रकारचा लाडू आहे, लाडूची रेसिपी आहे. तर म्हटलं चला हाय सिम्पलच. तर त्यासाठी काय काय लागते ते तुम्हाला मी लगेच दाखवते, सगळं काढून ठेवले. आणि चला वेळ न घालवता आपण पटकन वळूया इकडं. आणि मी याच्या अगोदर हे कधीच केलेलं नाही आहे, म्हणजे लाडू वेगवेगळे केलेले आहेत, पण याचं काही मला प्रमाण नाही माहिती. ॲक्च्युली त्यांनी पण त्याच्यात प्रमाण वगैरे दाखवलेलं नाही. बऱ्याच जणांनी ती रील पाहिली असेल की फक्त ते सांगतात काय काय मिक्स करायचं, 2-3 जे पदार्थ आहेत ते, आणि छोटे छोटे लाडू बांधतात, किंवा ज्याला लाडू बांधता येत नाही ते डायरेक्ट चमचनी खाल्लं तरी होतं असं. तर बघूयात, प्रमाण नाही माहिती, पण मी माझ्या अंदाजाने आपलं असं अंदाजाने घेतलेलं आहे काय काय, तर ते तुम्हाला दाखवते. पहा इथं गूळ, खोबऱ्याची 1.5 वाटी आहे. आणि हे असं आपला डबा
एक टिफिनचा मीडियम डबा तेवढा भरून एक मी घेतलं आहे आणि याच्यात तूप लागते ते नंतर मी ॲड करणार आहे. म्हणजे 1 2 3 4 वस्तू, म्हणजे 4 वस्तू याला लागतात आहे. तर चला काय प्रोसिजर आहे मी तुम्हाला पुढे दाखवते. ओके, तर सगळ्यात आधी मी इथं तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि त्याच्यात शेंगदाणे मी त्यांनी तसं सांगितलं नाही की गरम करून घ्या, म्हणजे भाजलेले घ्या किंवा असे नॉर्मल घ्या, पण मीच भाजून घेते कारण भाजल्यावरती जरा टेस्ट त्याची छान लागेल, जरा खरपूस म्हणून. ओके, आता हे इकडं होतं तोपर्यंत मी खोबरं किसायला सुरुवात करते आणि गूळ किसून घेईन किंवा असा बारीक करून घेतला तरी होईल. आणि तूप काय नंतर करायच्या वेळी तेव्हा कढईत मी तुम्हाला दाखवीनच. काही काहींनी तूप गरम करून त्याच्यात गूळ टाकून म्हणजे असं केलेलं आहे, किंवा काही डायरेक्ट तूप फक्त मेल्ट केलेलं आहे आणि एकदम थंड याचे सगळं साहित्य टाकून बांधलेलं आहे त्यांनी. बघू आता आपल्याला जसं जमलं तसं मी करते. हा इथं ना गूळ किसून ठेवलाय मी, अंदाजानेच घेतलंय बरं का, प्रमाण काय आता मला पण माहित नाही आणि त्यांनी पण सांगितलं नाहीये. तर आणि मी काय केलं, थोडंसं ना खोबरं किसलं बरं का, अर्धी वाटी, आणि नंतर डायरेक्ट मिक्सरलाच बारीक केलं कारण मला ते जमत नव्हतं किसायला याच्यामुळं नखांमुळं. आणि जरा ना शेंगदाणे तव्यावरती जरा जास्तच भाजले गेले कारण मी इकडं माझं हे चाललं होतं, याची तयारी चालली होती. तर मग थोडेसे, पण काय नाही म्हणजे कारण गॅस एकदम स्लो होता ना, तर त्यामुळं म्हणजे ते आतमधून असे खरपूस झालेले आहेत, पण असे पूर्ण असे जळालेले आहेत बघा, तसं काय नाही, उलट मस्त झाले. तर आता थोडेसे ते अजून गरम आहेत. आता थोडे जरा थंड झाले ना तर मिक्सरमधून आहे ना असे अर्धवट किंवा असे आबडधोबड मी बारीक करून घे. तर चला आता इथं सगळी माझी तयारी झालेली आहे. गूळ बिळ सगळं घेतलंय मी आणि हे असे अर्धवट केलेत मी. ते काय होते मिक्सरमध्ये ना जास्त अर्धवट किंवा झालं तर जास्त कूटच होतो हे, त्यामुळं बघा काही काही आखाले पण राहिलेले आहेत आणि असं जाऊ दे. चला आता थोडासा कूट झाला आणि ना काय झालं काय माहिती, आता ना गुळ काढलाय ना तर एवढ्या माशा यायला लागल्या ना लगेच. आणि तूप घेतलं इथं मी, कढई तापली, त्याच्यात तूप घेतलं. सगळं अंदाजानेच घेणार आहे मी, तर आता तुम्हाला पण नाही सांगत मी कसं काय. आता तूप याच्यात टाकते, गूळ थांबसी, तर सगळा गूळ मी टाकून घेते तुपामध्ये. आणि आता पाक, तसं पाक नाही बरं का करायचा, पण बघू आपण पाकच करूयात, म्हणजे मग कसे लाडू वळायला आपल्याला जरा सोपे जातील. तर आता ना गूळ पूर्णपणे मेल्ट झालाय पहा, आणि आता मी याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकते आणि लगेच ना खोबरं पण टाकते कारण मग कसं मिक्स होईल सगळं ना, म्हणून. बघू याच्यावरून अंदाज तरी येईन काय कमी काय जास्त होते, मग नेक्स्ट टाइम करताना एक समजेल तरी. आता मी सगळ्यांना पटकन मिक्स करून घेते. गॅस आता मला वाटतं बंदच करावा. आणि हे मिक्स करते आणि लगेच ना हात त्याच्यात म्हणजे हात लावून काय उपयोग नाही, कारण आहे ना गूळ एकदम गरम असतो ना, पाक पटकन चटका बसन आणि त्यात तूप पण आहे त्याच्यात. तर मी ना असंच मिक्स करून घेणार आहे फक्त, जेवढं होईल ना तेवढं. असं बघा हे असं साईडला जरा कोरडं राहील, थोडंसं ना जायफळ याच्यावरती मी हे करते, फक्त जरा किसून टाकते, म्हणजे मग ना टेस्ट जरा चांगली येईल. तशी पण चांगलीच येणार आहे, गुळ आहे म्हटल्यावरती. आणि हा
अरे वा, बघा ना चिटकले नाही काय नाही. नाहीतर ना आपण शेंगदाण्याचे जेव्हा लाडू करतो का असे खाली चिटकतं, बऱ्यापैकी तरी चिटकतं. कारण मी पण 1-2 वेळा केलते ना. पण मला वाटतं आपण आहे ना हे टाकतो ना त्याच्यात खोबरं, त्याच्यामुळे ते चिटकत नसेल. ओके, आता तर खाली घेते. तर मग सगळं काढून घेते मी. हो ना, आता सगळंच काढून घेते. सई बसली माझी शेजारी. लाडू कधी होतात पाहिलं ना. हो ना. हो का, सईला पण बनवायचे लाडू. थोडस जायफळ किसते. ओके, आता गोळाचं काम झालं. आता ना चला चांगले मिक्स करून घेते. अजून आहे ना हाताला भाजते चांगल्यापैकी. गरम आहे ना भरपूर, त्यामुळं गरम गरमच मी ना भाजून ते लाडू बांधून घेते. नाही तर परत थंड पडलं ना तर होतात की नाही काय माहित. अगं गरम आहे सई कढई. बापरे, खूपच जास्त गरम आहे सई. नको. चला आता घेते लाडू वळायला. नको नको, गरम आहे बाळा, लय गरम आहे. खूपच जास्त गरम आहे. तर रेडी आहे आपला पहिला लाडू. तर पहा मस्त झालाय. नंतर मी तुम्हाला ना खाऊन दाखवते. आता ना पटपट पटपट आहे ना वळून घेते. हा मागूस आहे अजून ते ना गरम आहे. आता मी सगळे ना पटापटा वळून घेते. तर फायनली लाडू तयार आहेत. तर पहा असे. हा, सई म्हणते मी बनवले ते. हो, सईने बनवले. मस्त झालेत. अजून खाले नाही पण सईला दिलं होतं मी थोडंसं. खालचं ते भुगा होता ना तो दिला होता तिला. तर म्हटली छान झाले. तर पाव्या टेस्ट करून कसे झालेत. आणि हे ना पटकन गरम गरम वळायला लागतात. आणि एक सांगू का तुम्हाला, जर नंतर ते सारण आहे ना वळलं नाही ना तर आपण काय करायचं, थोडं मिक्सरमध्ये फिरवायचं. म्हणजे मी तसं केलंय. तरी पण बघा, म्हणजे काय असं पूर्ण पीठ झालं असं काय नाही, अर्धवट आहे तेच ते दाणे वगैरे. म्हणून सुरुवातीला पीठ नाही करायचं. आणि नंतर काय होतं, निम्म झालं ना की वळले नाही जात लाडू. तर मिक्सरमधून काढले ना तर मस्त वळले जातात ते. तर सईला एक लाडू दिलाय मी खायला. तर सई खाऊन तुम्हाला सांगाल कसा झालं. छान आहे ना. तिचं बरेच दिवस चाललं होतं की लाडू कर. पण मी ही रेसिपी पाहिली होती. तिचं वेगळं होतं. तिचं चाललं होतं की ड्रायफ्रूटचे लाडू कर. ते पण करायचे ते. तर आधी तुम्हाला आणि नक्की खरं ट्राय करून बघा. मी पण बघते ट्राय करून कसं लागतं. सई जर सर्दी खोकला आहे. छान आहे. मस्त आहे. वाटत नाही की आपण शेंगदाण्याचे लाडू खातोय म्हणून. कारण त्याच्यात खोबरं पण आहे ना. आणि मस्त टेस्ट येते अशी ना, जरा खोबऱ्याच्या बर्फीसारखी. पण छान टेस्ट आहे. मस्त आहे. नक्की ट्राय करून पहा. संध्याकाळचं जेवण वगैरे केलं, लवकरच केलं. आणि आता ना रोजचं हे काम लागलेलं आहे की मागचे कपडे पुढं संध्याकाळी टाकते मी सहसांची 5-6च्या दरम्यान. आणि मग परत इथे जी असतात ना कालची वगैरे कपडे, ती परत रिटर्न घरात न्यायची असतात. बघायचं कोणती जरा सुकलेली. तशी आजची बऱ्यापैकी वाळलेली ही चटई पण मी आज धुतलेली वाळलेली. पण जे थोडेसे असे आंबट ओले असतात ना तर त्यांना मी परत इथंच वाळत घालते, जेणेकरून ते चांगले वाळतील. आणि आतमध्ये पण दोरी आहेच आहे. तसं आता आतमधली दोरी पूर्ण रिकामीच झालेली आहे. तिथं काही एवढे आता पाऊस नाहीये त्याच्यामुळे काही जास्त कपडे टाकलेच जात नाही. आता ही कपडे आतमध्ये निघून घड्या वगैरे घालून ठेवायची जागेवरती. आणि हो, आज
फ्रेंडशिप डे. तर माझ्यासाठी ना मी तुम्हाला सांगू का, म्हणजे मला काही जास्त असं एक्सप्लेन करता येत नाही किंवा असं जास्त बोलता पण येत नाही, पण हा मैत्री ना म्हणजे मला असं वाटतं की हे नातं ना खरं खूप छान असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी मित्र किंवा एकतरी अशी मैत्रीण हवी की तिला आपण म्हणजे सगळं काही बोलू शकतो, मनातलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रत्येक गोष्टी सांगू शकतो. काही गोष्टी अशा आहेत की आपण ना फॅमिली सोबत नाही बोलू शकत, पण ते आपल्या फ्रेंड सोबत बोलू शकतो. म्हणजे मला तर म्हणजे आहेत असे खूप मित्र मैत्रिणी खरं आहेत, पण त्यातले काही असे आहेत की ते खूपच खूप म्हणजे खूप जास्त क्लोज आहेत माझ्या. आणि मला असं वाटतं की हे नातं असं आहे ना की आपण कसं हा बाकीचे बहीण भाऊ आई वडील काका काकी हे नातं आहे म्हणजे आहे रक्ताचं म्हणून, पण मैत्री हे नातं आपण काही विचार पण नाही करत, त्याच्यात काही पाहत नाही, कोण लहान कोण मोठं जात पात काही काही पाहत नाही आणि ते आपोआप होतं आणि एवढं छान होतं ना, एकदम छान मस्त होतं. आणि मी पण आहे ना मैत्री केली ना कोणाशी पण एकदम प्युअर करते. आणि हो मला पण माहिती आहे आणि मला ना खूप जीव लावणारे मित्र मैत्रिणी आहेत, खूप लोक आहेत असे की हा खरं मला सगळे चांगलं सांगतात, कारण मी जास्त इमोशनल विचार करते आणि बऱ्यापैकी ह्या लोकांनी मला स्ट्रॉंग केले. प्रत्येकाची नावं नाही घेणार, जे व्हिडिओ बघतात त्यांना समजते की हा मला चांगलं वाईट बऱ्याच जणांनी शिकवलेलं आहे आणि अजून पण शिकवतात आणि मी शिकते पण त्यांच्याकडून बऱ्यापैकी चांगल्या वाईट गोष्टी. आणि ते माझ्या आयुष्यात खरं म्हणजे काही लोक अशी आहेत की मी त्यांच्याबद्दल कधी वाईट बोलत नाही किंवा त्यांच्याबद्दल वाईट ऐकू पण नाही शकत, कारण ते माझे चांगले जवळचे जे लोक आहेत ना त्यांना मी असं म्हणजे नाही. आणि मला माहिती आहे ते पण माझ्याबद्दल कधीच वाईट ऐकून पण घेते नाही आणि काही असं वाईट विचार पण नाही करत. असे लोक आपल्या आयुष्यात हवे आणि प्रत्येकाला आपण थँक्यू नाही म्हणू शकत, पण हो जे माझे लोक आहेत त्यांना मी खरंच थँक्यू बोलते की मला बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी तुम्ही शिकवल्यात, अजून पण शिकतात, चांगलं वाईट सांगतात आणि माझ्या मदतीला खरं बऱ्यापैकी लगेच म्हणजे खूप लोक येतात. काय प्रॉब्लेम असेल ना की खरंच माझे म्हणजे फ्रेंड वगैरे सगळे 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 चांगले आहेत. मला एवढं असं सांगता येत नाही, पण आता कसं आज आहे दिवस आणि काय असं स्पेशल दिवस नाही पाहिजे याच्यासाठी, तसं पण आपलं नेहमी बोलणं वगैरे होतच असते आपल्या फ्रेंड सोबत आणि सगळ्या अशा ह्या गोष्टी चांगल्याच असतात. एक तरी फ्रेंड हवीच, अशा फ्रेंड हवा किंवा फ्रेंड हवीच आणि तसे मला दोन्ही पण आहेत. तर त्यामुळे मी खरंच खूप लकी की मला खूप छान फ्रेंड भेटलेले आहेत. तर एवढंच बोलते आज आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. लाडू खरंच खूप छान झाले, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा आणि ते चांगलेच असतात आपल्या शरीरासाठी. अजून पण दुसरे करायचे ड्रायफ्रूटचे, तर बघू कधी होतात. तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड नाईट.